कधीपर्यंत मिळेल फायनल डिझाईन? सर 2 दिवसात. कूल. जाताना वाडकर मॅडमना भेटा, अकाउंट्स त्याच हँडल करतात. येस. थँक्यू सर. थँक्यू मॅम. मी निघू? सर तुम्हाला हे लागणार आहे का? कशाला? मग मी हे घेऊन जातो. हा, घेऊन जा आणि फायनल करून आणा. येस सर. येस. सर, मे आय कम इन जयदीप सर? येस. सर डिझाईन फायनल झालं का? हो, झालंय फायनल. का काही प्रॉब्लेम आहे का तुला? नाही मॅम, मला काही सजेशन्स द्यायचे होते. सर मला प्लीज एक चान्स द्या ना. ईशा मॅडम, इथं ऑलरेडी सिनियर लोकांनी डिझाईन फायनल केलेलं आहे. वी डू नॉट नीड यू. सो तू आत्ता इकडून गेलीस तरी चालणार आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच. सर मला हे डिझाईन योग्य नाही वाटत आहे. व्हॉट नॉनसेन्स. म्हणजे आम्ही सगळ्यांनी मिळून हे जे डिझाईन फायनल केलंय ते आम्ही सगळे काय मूर्ख आहोत? नाही सर, आय एम सॉरी. मला तसं नव्हतं म्हणायचं. पण सर हे डिझाईन जे आहे ते मध्यमवर्गीय लोकांना आवडेल असं नाहीये. फॉर युअर इन्फॉर्मेशन, आपण मध्यमवर्गीय लोकांना टार्गेटच करत नाही ईशा. आपण नेहमी रिच क्लासला टार्गेट करतो. मॅम माझं म्हणणं उलट आहे. राजनंदिनी साडी सगळ्यात जास्त कोण विकत घेतं? मध्यमवर्गीय बायका. या कॅलेंडर मधल्या मॉडेल्स किंवा त्यांच्यासारख्या दुसऱ्या बायका रोज साड्या तरी नेसत असतील का हो? आपल्याला अशा बायकांना टार्गेट करण्याची गरज आहे ज्या रोज साड्या नेसतात आणि सणासुदीच्या दिवशी थोडेसे एक्स्ट्रा पैसे खर्च करून जरा भारीतल्या साड्या विकत घेतात. अशा बायकांना आपण टार्गेट केलं तरच राजनंदिनी साडीचा खप वाढेल. हे बघ, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे चकचकीत कॅलेंडर आहे ना, त्या कॅलेंडरकडे बघून बायका साड्या विकत घेतील. आणि दुसरी गोष्ट, ह्या ज्या मॉडेल्स आहेत ना त्यांच्याकडे बघून बायकांना वाटेल की समजा मी ही साडी नेसली तर मी सुद्धा या मॉडेल सारखी दिसेन का? दॅट इज द रिझन दे विल बाय द साडी. नाही मॅम, साध्या मध्यमवर्गीय बायका या मॉडेल सारख्या कधीच दिसणार नाहीये. आणि ज्या काही दिसतील त्यांचा वर्ग खूप छोटा असेल. सो मला नाही वाटत की ह्या मॉडेल्समुळे आपल्या साडीचा खप वाढेल. मुळात तुला काय वाटतं ह्याच्यावर कंपनी चालत नाही ईशा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आपण फक्त रिच गोष्टीच मार्केटमध्ये आणतो. गॉट इट? मॅम मी तेच तर म्हणतेय की ह्या कॅलेंडर मध्ये फक्त चकचकीतपणा आहे. सर, मला या मुलीशी वाद घालायचा नाही आता. आय एम डन. मला जे काही तुम्हाला सांगायचं होतं ते मी सांगितलंय. तुम्हाला जो डिसिजन घ्यायचा तो डिसिजन तुम्ही घ्या. जेंटलमॅन, आय एम सॉरी, आय विल लीव्ह. आय एम व्हेरी सॉरी सर, आय एम व्हेरी सॉरी. झेंडे. येतो सर. सॉरी सर. या तुम्ही पण या. हो सर. ओके. जयदीप सर, तुम्ही माझं म्हणणं पहिल्यांदा पूर्णपणे ऐकून घ्या आणि मग तुम्हाला जो डिसिजन घ्यायचा आहे तो घ्या. सर, आपल्या देशात अनेक सण साजरे होतात. त्या सणांची खूप इंटरेस्टिंग अशी माहिती असते, त्यांची गोष्ट असते, त्यातून आपली संस्कृती कळते. तर ह्या गोष्टीचा फायदा आपण आपल्या कॅलेंडरसाठी का नाही करून घ्यायचा? अँगर नॉट गुड मायराजी. रागावू नाही तर मग मी काय करू झेंडे? राग मला पण आलाय मायराजी. झेंडे, ती मुलगी घुसली आपल्या मीटिंग मध्ये. हाऊ डेअर शी? आणि वर आपलं डिसिजन क्रिटिसाइज करत होती. कुठून आला एवढा कॉन्फिडन्स? आता ते तुम्हाला सांगायची गरज आहे का मायराजी? झेंडे, जयदीप सरांसमोर अजूनही माझं तोंड उघडत नाही हो, इतके वर्ष झाली काम करू. पण ही मुलगी माझ्याशी वाद घालत होती त्यांच्या समोर. कधी नव्हे ते जयदीप सर परफेक्ट डिसिजन घेत होते, माहिती आपल्याला.
आता समजा या मुलीचं ऐकून सरांनी डिसिजन बदललं आणि समजा त्याच्यामुळे आपल्या कंपनीला नुकसान झालं तर आपण काय करणार आहोत? भोगायला तर आपल्यालाच लागणार आहे ना. पॉइंट आहे मायराजी, पण माझं ऐका. जयदीप सरांनी जर तिचं ऐकून डिसिजन बदललं ना तर फायदा आपल्यालाच आहे. असं कसं? आमच्या गावाकडे म्हणतात, मांजरी पुढे उंदीर उभा म्हणजे उंदीर झाला धीट. ते दोघं आपापसात बघून घेतील, मग आपण कशाला घालायची भीक. सर, कुठलीही मोठी किंवा प्रसिद्ध गोष्ट कधीतरी कुणीतरी पूर्वी सुरू केलेली असते, बरोबर? म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याच कंपनीचं बघा ना. आपली कंपनी कशी सुरू झाली याची एक गोष्ट असणार. त्याचप्रमाणे प्रत्येक सणाची, प्रथेची, या सगळ्याची एक गोष्ट असते. हे बघ, आता इथे गोष्ट बिष्ट सांगू नकोस, मला वेळ नाहीये. काय आहे गोष्ट? सर, मला माहितीये की तुम्हाला माझ्याकडून गोष्ट ऐकायला आवडते. क्रॅप, मुद्दा काय आहे? ओके, तर मुद्दा असा आहे की गोष्ट ऐकायला, वाचायला ही प्रत्येकालाच आवडते. लहान मुलांचं तर शिक्षण होतं त्यातून. तर ह्याच गोष्टीचा वापर आपण आपल्या कॅलेंडरसाठी करायचा. कसं? म्हणजे फक्त सुंदर दिसणाऱ्या मॉडेल्सचे फोटो छापण्यापेक्षा मला असं वाटतं की चांगली गोष्ट किंवा चांगली माहिती छापली तर आपल्या कॅलेंडरला व्हॅल्यू ऍड ऑन होईल. गो ऑन. तर सर, भारतात प्रत्येक महिन्यात साधारण कुठला ना कुठला सण साजरा केला जातो. तर प्रत्येक सण कसा सुरू झाला आणि तो काय प्रकारे साजरा होतो याची खूप इंटरेस्टिंग माहिती असते. राईट. फॉर एक्झाम्पल, भाऊबीजेला बहीण आपल्या भावाच्या आनंदी दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. पण त्या बहिणीचा भाऊ जर दूर असेल किंवा तिला त्या दिवशी भेटू शकत नसेल तर ती चंद्राला ओवाळते. म्हणूनच तर लहान मुलं चंद्राला चांदोमामा म्हणतात. चांदोमामा? सर, म्हणजे आपण आपल्या कॅलेंडरमध्ये प्रत्येक महिन्यात येणाऱ्या महत्वाच्या सणांबद्दल थोडक्यात माहिती छापायची आणि त्याच्याशीच रिलेटेड फोटो सुद्धा छापायचे. म्हणजे दिवाळीचा महिना असेल तर बहीण भावाला ओवाळतानाचा फोटो छापायचा आणि गणेशोत्सवाच्या महिन्यात एखाद्या घरात गणेश पूजन चालू आहे असा फोटो छापायचा. म्हणजे यू मीन नो मॉडेल्स? नो सर. जेव्हा आपल्यासारखी माणसं कॅलेंडरवर दिसतील ना तेव्हा ते कॅलेंडर जास्त जवळचं वाटेल लोकांना. सर, म्हणजे आपल्या कॅलेंडरमध्ये सणांचं महत्व, त्यांच्याबद्दल इंटरेस्टिंग माहिती आणि सामान्य लोकांना जवळचे वाटतील असे फोटोज असतील. आणि आपण असंही करू शकतो की त्या फोटोंमध्ये ज्या सामान्य स्त्रिया किंवा गृहिणी आहेत त्या राजनंदिनी साडी नेसतील. वाव. सर, हाही एक विचार करून बघा की सणांबद्दल माहिती देणारी पिढी आता उरलीच नाहीये. मग लहान मुलांपर्यंत हे संस्कार कसे पोहोचणार? आपण हा प्रयत्न आपल्या कॅलेंडरच्या थ्रू करू शकतो. सर, तुम्हाला काय वाटतं याबद्दल? ईशा रिअली मॅड आहे. मी तिला बोलली होती बोलू नको, तरी पण. हो ना, आजकाल फार सरांच्या ती पुढे पुढे करत असत्या. सरांनी ना तिला आज ओरडायलाच पाहिजे. अरे पण तिच्याकडे एखादी चांगली आयडिया असू शकते ना. पण जयदीप सर ओरडले ना तर आपल्या सगळ्यांची वाट लागेल. एक्झॅक्टली. मग येईल रडत बाहेर आणि इथे सगळा ड्रामा क्रिएट करेल. मायरा, मायरा, मी कॅलेंडरचं डिझाईन बदललंय. इट्स अ ब्रिलियंट आयडिया. ईशाची. सो बेसिकली आपण टॉप मॉडेल्सच्या ऐवजी जनरल पब्लिक मॉडेल्स म्हणून वापरणार आहोत आणि प्रत्येक फेस्टिवल बद्दलची इंटरेस्टिंग माहिती आपण त्या त्या महिन्याला छापणार आहोत आणि त्याचबरोबर फोटोज सुद्धा त्याच फेस्टिवल्सचे असतील. राईट ईशा? येस सर. म्हणजे आपल्या कॅलेंडर मधून सगळ्यांना आपल्या कल्चर बद्दल माहिती कळेल आणि ऑल्सो आपल्यासारख्या बायका राजनंदिनी साडी नेसून मॉडेलिंग करतायत
हे बघून बाकीच्या बायकांनाही वाटेल की आपणही राजनंदिनी साडी विकत घ्यावी. कशी वाटली आयडिया? ग्रेट. वंडरफुल ईशा, वंडरफुल. झेंडे सर, ग्रेट सर. या त्या एजन्सीला कळवून टाकूया. गुड सजेशन. आई, एक गुड न्यूज आहे. आज ऑफिसमध्ये काय झालं माहितीये तुला? ईशा तू घरी ये लवकर, एक मोठा प्रॉब्लेम झालाय ग. काय? आई, काय झालं? अशी का बसलीयस? अगं वाट लागली आपली. काय झालं पण ते तर सांग लवकर. अगं तुझ्या ऑफिसची ऑर्डर जवळजवळ पूर्ण झाली होती. तेवढ्यात निमकर आले आणि त्यांनी सगळा घोळ घातला. अगं पण काय घोळ झालाय ते तर सांग. अगं काय झालं? चला, बरं झालं बिपिनराव तुम्ही भेटलात मला. तेवढीच तुमची मदत होईल मला आता. अहो कसली मदत? हे फराळाचीच आहेत ना सगळे डबे? हो. हे घ्या बिपिनराव, हे घ्या. घ्या तुम्ही. हे मी घेतो. अहो कुठे चाललात हे घेऊन? अगं तुला सांगितलं ना, 50 रुपये भाड्याचा एक स्टॉल मिळतोय. लवकर गेलो तर लगेच मिळेल. आता सगळे पदार्थ घेऊनच जातो ना स्टॉलवर डायरेक्ट. चला. अहो पण एवढं सगळं घेऊन जाऊ नका ना. काय झालं आता, विक्रीसाठीच येत नाही. हो पण काय प्रॉब्लेम आहे? ते ईशाच्या ऑफिस मध्ये. ऑफिसमध्ये काय? नाही ते तिच्या ऑफिस मध्ये पाठवावा. एवढा? अगं कालच तू ईशा बरोबर ऑफिसमध्ये चकल्या पाठवल्या होत्यास ना चवीसाठी. बस झालं की आता आणखीन किती पाठवणार आहेस? नाही ते दुसऱ्या सरंजाम्यांना. सरंजाम्यांचं काय? आता काय त्यांना बोलवणार आहेस का स्टॉलवर विक्री करायला? बोलवशील, तुझं काय सांगते ते लगेच फोन करून बोलून घेशील. चल येतो मी. चला बिपिनराव. आणि हा ऐक पुष्पा, बाकीचे सगळे फराळाचे डबे इथं आणून ठेव, मी लगेच घ्यायला येत होते. चला चला चला. अगं आई, तू बाबांना सगळं खरं खरं का नाही सांगून टाकलंस? अगं मी प्रयत्न केला होता पण जीभच नाही रटली माझी. पण मग आपण आता काय करायचं? उद्याला आपल्याला ती ऑर्डर देणं भाग आहे. आपण तसं प्रॉमिस केलंय आई. बरं चल, आपण स्टॉलवर जाऊया आणि बाबांना थांबूया. आता काय उपयोग? निमकर दुपारी आले होते, आता रात्र झाली. बराचसा माल खपला पण असणार. असू दे, तरी पण आपण जाऊन बघूया. तू चल चल लवकर. मायरा मॅडम, अजून तुमची कामं झाली नाहीत का? हा शेवटचा रिपोर्ट वाचून संपवायचा आहे. तुमची कामं झाली का झेंडे? जोपर्यंत सर इथं नाहीत तोपर्यंत मी एकदम बेकार आहे बघा. तर जयदीप सरांना ईशा मॅडम मदत करतायत, तोपर्यंत मला काय काम असणार आहे? ईशा, बरं झालं तुम्ही आठवण करून दिली. झेंडे एक महत्वाचं काम आहे. बोला ना पटकन, बोला. उद्या ईशाच्या आईकडनं चकल्यांची ऑर्डर येणं अपेक्षित आहे. त्यांना फोन करून कळवा की ऑर्डर लवकरात लवकर पाठवा, कारण जर ती ऑर्डर आली नाही तर ईशाची गाठ माझ्याशी. मायरा मॅडम, तुम्हाला काय वाटतंय, म्हणजे झाली असेल का ही ऑर्डर पूर्ण?
झेंडे, तुम्हाला सांगते माझी अशी इच्छा आहे की ऑर्डर पूर्ण होऊ नये आणि आपल्यापर्यंतही पोहोचू नये. म्हणजे तुम्हाला कसं ईशा मॅडमची मानाशी मुरगळता येईल. सांगितलेलं काम करा पटकन. हो हो करतो करतो. चला चला चला, रुचकर चकल्या, घरगुती चकल्या घ्या घ्या. किती पाहिजे दादा? घ्या घ्या घ्या. हा अहो विपिनराव, ऑर्डर तुम्ही पण. अहो ओढा, गिरायकाला बोलण्यात काय मजा असते तुम्हाला नाही कळायची. चला चला, घरगुती रुचकर चकली. किती दूध आहे? 1 पाकिट. घ्या घ्या घ्या, थोडाच माल शिल्लक राहिलाय. लवकर या लवकर या. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, मी हिशोब समजतो, मला ते तसं नको. अहो नाही तसं नाही, पण तुम्ही परत कधी येणार आमच्या स्टॉलवर विक्री करायला? तरी नको नको. चला चला चला, स्वस्त एकदम स्वादिष्ट चकली. या 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 ताई, किती देऊ? 1 पाकिट. हे घ्या, 100 रुपये. चला 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 चला, थोडाच माल शिल्लक राहिलाय. उत्तम स्वादिष्ट चकली. चला 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 चला. आता स्वस्त में मस्तच आहे, स्वस्त में मस्तच आहे. काही म्हणालात का? नाही हो, नाही जमणार मला खरंच. बरं बरं, मी करून दाखवतो, मग तुम्ही माझ्या मागून करा. चलो चलो, सस्ते में मस्त चकली, एकदम घरगुती चकली बाबू. किती बाई? घ्या. चला चला, कुरकुरीत खुशखुशीत चकल्या. आणखीन द्या. बाबा प्लीज घरी चला, ही विक्री थांबवा आता. अगं का? निमकर तुम्ही घरी चला आधी. अगं असं कसं पुष्पा, स्टॉलवर बघ तेवढी गर्दी आहे, आपल्या मालाला खूप चांगली मागणी आहे आणि 2च डबे राहिले, तेवढे संपले की जाऊयात घरी. नाही नाही, घरी चला तुम्ही आधी. अगं 50 रुपये भाडं भरले आपण, तेवढं चांगलं लोकांकडे डिमांड येते आपल्या मालाला. काय चला घरी. बाबा बाबा ऐका ना, मी सगळी कारणं तुम्हाला नंतर सांगते, तुम्ही प्लीज आता घरी चला. हॅलो, झेंडे बोलतोय. हा बोला बोला. उद्या सकाळी फराळ पोहोचेल ना ऑफिसमध्ये? हो 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 हा, म्हणजे सकाळीच डिलिव्हरी होईल ना? हो 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 हो. नाही, जयदीप सर विचारत होते. अरे बापरे, हो का? हो हो वाट बघतोय. हा हो हो, येईल येईल. बाबा आपल्याला ना दुसरी ऑर्डर कम्प्लीट करायची, म्हणून मी घरी चला म्हणते. अगं कुठली दुसरी ऑर्डर? काय सांगतेस तू? मी तुम्हाला सगळं नंतर सांगते, पण तुम्ही प्लीज घरी चला. जाऊ जाऊ, यांना मी चकल्या देतो, मग आपण जाऊ. ऐका माझं. आई तुम्ही अगं अगं ए पुष्पा. आई ऐका, हे काय आमचे पैसे द्या. हे काय? पैसे द्या, आमचे पैसे द्या. पैसे द्या, आमचे परत पैसे द्या. नाही, खरंच माफ करा. हा द्या. बाबा ईशा, असं काय गं हिचं वागणं? अहो बाबा, मी तुम्हाला सगळं नंतर सांगते, आपण आता प्लीज घरी जाऊया प्लीज. पुष्पा, अगं ही काय पद्धत झाली का तुझी वागण्याची? आपल्या गिरायकांसमोरून सगळे डबे खुशाल उचलून घरी आणलेस तू? विपिनराव, तुम्हाला सांगतो, या आधी असं कधीही घडलं नव्हतं. अहो पण फार लाज वाटली मला तिथं. अगं लोक तिथं चकल्यांचे पाकिटं मागतायत, मालाला इतकी मागणी आहे, आणि ही लोकांना ढकलून देऊन खुशाल सगळे डबे घेऊन घरी आली. मी काही ढकलत नव्हते, काही बोलू नका. आई बाबा जरा थांबा. आता आपल्याला आपल्या प्रॉब्लेम बद्दल बोलणं जास्त गरजेचं नाहीये का? प्रॉब्लेम कसला? बाबा बाबा आय एम सॉरी, आम्ही तुम्हाला आधी सांगायला पाहिजे होतं, पण हे डबे माझ्या ऑफिससाठी आहेत. म्हणजे काय? म्हणजे बाबा, आईला ऑफिस कडून ऑर्डर मिळाली होती फराळाची, म्हणजे चकल्यांची, त्याचेच हे डबे आहेत. काय? मला तू हे आधी का नाही सांगितलंस? कसं सांगणार? बेंगलोर पासून नकार घंटा वाजवत आहे. सांगितलं असतं ना, भीती वाटली हो मला. बर, कधीपर्यंत द्यायची होती ही ऑर्डर? उद्या सकाळी. बापरे. ए देवा, आता निम्म्यापेक्षा जास्त माल खपलाय, आता काय करायचं? ईशा, मी काय म्हणतो, आपल्याला थोडीशी मुदतवाढ नाही का मिळणार? नाही रे, आमचे जयदीप सर फार स्ट्रिक्ट आहेत, आणि मुळात ही ऑर्डर द्यायची कल्पना त्यांची होती, त्यामुळे ही ऑर्डर द्यायला जर लेट झाला तर मग ते खूप अपसेट होतील, मला नोकरीवरून पण काढून टाकतील. अरे त्यांचं काहीच सांगता येत नाही. बापरे. एक मिनिट, मी माझ्या बाबांना फोन करू का? कशाला? नाही, कसं आहे की त्यांच्या ओळखीचे बरेचसे फराळ बनवणारे लोक आहेत, आपण त्यांच्याकडनं फराळ विकत घेऊ आणि मग ऑफिसमध्ये अप्लाय म्हणून देऊ. नाही ना, माझ्या हातची चव कळली ऑफिस मध्ये. मायरा मॅडमनी तरच. नको नको, हे असं आपण खोटं वागायचं नाही अजिबात. त्यापेक्षा ईशा, तू सरळ सरळ फोन करून त्यांना काय ते खरं खरं सांगून टाक, आणि सांग की उद्या सकाळी आम्ही तुमची ऑर्डर नाही देऊ शकत, माफी माग त्यांची.
काका पण ईशाची नोकरी. नाही विपिन, असू देत. बाबा म्हणतात ना तेच बरोबर आहे. आपली चूक ऍक्सेप्ट करणं हे सगळ्यात चांगलं. मी लगेच करते फोन बाबा. आलेच.